तूप आहे, आपल्याला अजून लागणार आहे, नंतर घेऊ. आणि हा गूळ नेमका अर्धा किलो जेवढा घेतला आहे. जय भीम सर्वांना, नमो बुद्धा. आज मी ड्रायफ्रूट लाडू बनवत आहे. बघा, ड्रायफ्रूट लाडू बनवण्यासाठी अलसी, सूर्यफूलच्या बिया आणि ह्या टरबूजच्या बिया आणि ह्या खजूरच्या बिया आणि मखाना, काजू, पिस्ता आणि बदाम. आणि हे बघा, हे खोबरं मी कद्दूकस केलेलं आहे. आणि हे खजूर आपल्याला असं नरम घ्यायचं आहे, कडक नाही, म्हणजे हे मेल्ट करायचे कामच नाही. खोबरं थोडं हळूहळू शेका, कारण फास्ट गॅसवर शेकलं तर ते जळून जाईल. आपल्याला खोबरं शेकताना थोडं लक्ष द्यावं लागतं, हे सारखं हलवत राहायचं. खोबरं शेकून झालं. बघा किती छान कलर आलेला आहे. थोडासा लाल काजू होईपर्यंत भाजून घ्यायचं. लाडूमध्ये खमंग सुगंध पण. आपले काजू भाजून झालेले आहेत. बघा किती छान रंग आला आहे. मखाण्याला पण कलर येईपर्यंत छान भाजून घ्यायचं. अलसीच्या बिया आहेत त्या. अलसी पण शरीरासाठी खूप चांगली आहे. लाडूमध्ये टाकलेच पाहिजे. मी पहिल्यांदाच हा व्हिडिओ बनवला आहे. काही चुकलं असेल तर माफ करा, पण मला एवढं नाही जमत. प्रयत्न केलेला आहे. कमेंटमध्ये सांगा कसं काय बनलं. हे बघा, हे बिया बी छान भाजल्या. आता आपण काढून घेऊया. मी थोडेसे तीळ पण टाकत आहे. ते तीळ तुम्हाला अगोदर दाखवले नाही, मला आता आठवण आली. तीळ पण लाडूमध्ये जरा छान लागतं. आपण शेंगदाणे तिळाचे लाडू बनवतो त्याप्रकारे ड्रायफ्रूट लाडूमध्ये पण तीळ छान लागतं. अलसी पण भाजून झाली आहेत. आता मी गूळ टाकलेला आहे. त्याच्यामध्ये 2 चम्मच तूप टाकलं आणि असं गुळाला हलवत राहायचं जोपर्यंत पातळ होत नाही. थोडासा डिंक टाकलेला आहे. डिंक छान फुटेपर्यंत तुपामध्ये शेकून घेऊया. काय केलं तुम्ही सेटिंग करा असं. हां करा, तुम्हाला जमणार ते. खजूर टाकले त्याच्यामध्ये. खजूर पण चांगले मेल्ट होईपर्यंत करायचं. आता आपण सगळं मिक्स करूया. गूळ खजूर सगळं मेल्ट झालेलं होतं ते आता सगळं मिक्सरमधून काढलं आणि सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण थोड्या वेळात लाडू बांधायला घेऊया. हे बघा, लाडू तयार झालेले आहेत आपले. कसे झालेत कमेंटमध्ये नक्की सांगा.